नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापासून अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात सुपरवायझर या पदासाठी आपण वेगवेगळे लेक्चर घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला माहिती आहे जसं की लवकरच पेपर याचा होऊ शकतो, लवकरात लवकर जाहिरातसुद्धा येऊ शकते. त्यामुळे आत्तापासून आपल्याला तयारी चालू करायची आहे. ज्यांनी मागचे लेक्चर बघितले नसतील, एकदा सर्व मागचे लेक्चर व्यवस्थित बघून घ्या. प्रत्येक लेक्चरमध्ये महत्त्वाच्या कन्सेप्ट असतील, त्याचप्रमाणे महत्त्वाचे काही पॉईंट्स असतील, ते सर्व आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. कधी आपण एखादा टॉपिक शिकवतो, कधी आपण प्रश्न उत्तरांचा सराव घेतो. जर तुम्ही मागचे लेक्चर बघितलेले नसतील तर सर्वांनी ते लेक्चर एकदा बघणं गरजेचं आहे. क्लिअर आहे सर्वांना? एकदा लेक्चर सुरू करण्यापूर्वी मला सर्वांनी सांगायचं आहे, ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का? तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येतोय? सर्वांना स्क्रीन व्यवस्थित दिसते? जर सर्व क्लिअर असेल तर आपण लगेच लेक्चरला सुरुवात करणार आहोत. आता लक्षात घ्या, लेक्चर सुरू करण्यापूर्वी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने अंगणवाडी मुख्य सेविका बॅच चालू केली आहे, आदिशक्ती नावाची. ज्यांनी अजूनही बॅच जॉईन केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्यायची आहे. या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळतील. कोणत्या स्वरूपामध्ये? लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. त्याचप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, टेस्ट सिरीजसुद्धा यामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे PDF नोट्ससुद्धा तुम्हाला PDF नोट्ससुद्धा मिळणार आहेत. बरोबर आहे? मग ज्यांनी अजूनही आपलं हे जॉईन केलेलं नसेल बॅच, त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. बॅच जॉईन करण्यासाठी काय करायचं आपल्याला? 97 93 92 41 41 या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे आपलं ॲप आहे, हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तिथून सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. क्लिअर सर्वांना? आलं लक्षामध्ये? चलो आता आपण काय करूयात, आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. एकदा सर्व क्लिअर आहे का मला परत एकदा सांगा, जेणेकरून लेक्चर लगेच सुरुवात करता येईल. क्लिअर? चलो पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न आपल्याला काय सांगतोय? राष्ट्रीय महिला आयोगाच्या रचनेसंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? कधीही लक्षात ठेवायचं, प्रश्न ज्यावेळेस आपण सोडतोय त्यावेळेस तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तो प्रश्न व्यवस्थित बघायचा आहे. प्रश्नामध्ये नेमकं व्यवस्थित वाचायचं आहे. जर तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला तर 1-2 प्रश्न, जास्तीत जास्त प्रश्न असेच आपले बरोबर येतात बरं का. मग राष्ट्रीय महिला आयोगामध्ये 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष यांची नेमणूक केंद्र सरकार करते. त्याचप्रमाणे या सदस्यांमध्ये किमान 1 सदस्य SC आणि 1 ST प्रवर्गातील असणं बंधनकारक आहे. आणि आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. मग यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे कोणतं विधान नेमकं चुकलेलं आहे, कोणतं विधान हे तुम्हाला चुकीचं वाटतंय. सर्वांनी व्यवस्थित प्रश्न बघा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. राष्ट्रीय महिला आयोग अतिशय महत्त्वाचा बरं का. यांच्याविषयी काय करूयात आपण आता डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. बरोबर आहे? सर्वांचं उत्तर आलंय तर पर्याय क्रमांक 4 D ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. यांचा राष्ट्रीय महिला आयोगाचा कार्यकाळ 5 वर्षाचा नसतो. बरोबर आहे की नाही? चलो आपण काय करूयात, एक्सप्लेनेशन आपलं थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990. पहिला पॉईंट तुम्हाला माहित पाहिजे. प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय, काय विचारलाय हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार झालेली आहे. ही संसद कायद्यानुसार स्थापन झालेली संस्था आहे. आपली एक महत्त्वाचं म्हणजे ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. लक्षामध्ये घटनात्मक संस्था आणि दुसऱ्या आहे वैधानिक संस्था. घटनात्मक संस्था म्हणजे काय? ज्यांचा उल्लेख आपल्या घटनेमध्ये केलेला आहे, संविधानामध्ये केलेला आहे, त्यांना आपण घटनात्मक संस्था म्हणतो. बरोबर आहे की नाही? जसं निवडणूक आयोग झालं, ही एक घटनात्मक संस्था आहे. त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय महिला आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना संसद कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे. बरोबर आहे की नाही? पुढचं मग तुम्हाला प्रश्न विचारतात, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 31 जानेवारी 1992. तुम्हाला हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 हा पहिला पॉईंट. दुसरं 31 जानेवारी 1992 या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. आणि महत्त्वाचं, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण होत्या? जयंती पटनायक. यापैकी कोणताही प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं? चलो आता आपण पुढे बघूया. या राष्ट्रीय महिला आयोगाची नेमकं रचना कशा पद्धतीने असते? या आयोगामध्ये असतात 1 अध्यक्ष,
5 सदस्य आणि महत्त्वाचे एक सदस्य सचिव, म्हणजे टोटल जर विचारलं तुम्हाला राष्ट्रीय महिला आयोगामध्ये एकूण किती व्यक्ती असतात, तर तुम्हाला म्हणावं लागेल 7 असतात. किती असतात? 7. मग 7 कशा पद्धतीने? एक आहे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष, ज्यांना आपण चेअरपर्सन असं म्हणतो. 5 असतात सदस्य आणि एक असतात सदस्य सचिव. सदस्य सचिव कोण असतात? शक्यतो हे IAS ऑफिसर असतात, महत्त्वाचं प्रशासकीय अधिकारी असतात. हे देखील तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं? आता आपण जर बघितलं, या सर्व अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती कोण करतं? केंद्र सरकार करतं. अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती, यांची नेमणूक कोण करणार आहे? केंद्र सरकार करतं. आणि महत्त्वाचं जे 5 सदस्य असतात त्यांच्यापैकी एक SC अनुसूचित जातीमधील असणं आवश्यक आहे आणि दुसरं एक ST कॅटेगरीमधील असणं आवश्यक आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रचना समजली, सदस्यांबद्दलचं समजलं आणि महत्त्वाचं आता कलम 4 जे आहे राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990चा, यामधलं जे पण कलम 4 आहे ते आपल्याला काय सांगतंय की यामध्ये जे पण कार्यकाळ असतो, अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ किती असतो? 3 वर्षाचा असतो. 3 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ नाही. हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा देखील पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? चलो मग आता आपल्याला काय बघायचं, आपण येऊयात. एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात का? अगदी बरोबर आहे. आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष यांची नियुक्ती कोण करतं? केंद्र शासन, केंद्र सरकार करतं का? हे सुद्धा अगदी बरोबर आहे. या सदस्यांमध्ये एक SC कॅटेगरीमधील आणि एक ST प्रवर्गातील असणं बंधनकारक आहे का? हे सुद्धा अतिशय बरोबर आहे. फक्त कार्यकाळ 5 वर्षाचा नसून तो किती असतो? 3 वर्षाचा कार्यकाळ असतो, जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. समजलं? चलो आपण काय करूया, आपण जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगतोय तो आपण बघूयात. पुढचा प्रश्न आहे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 यामधील कोणत्या कलमानुसार पीडित महिलेला सामायिक घरात राहण्याचा अधिकार, राईट टू रिसाइड इन अ शेअर्ड हाऊसहोल्ड, बहाल करण्यात आलेला आहे? हे तुम्हाला सांगायचं बरं का. कलम 12, कलम 17, कलम 19 की कलम 21? काय येईल आपल्या प्रश्नाचं उत्तर? पटपट सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पटपट सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. चलो तर आपण काय करूया, आपण जाऊयात आपल्या एक्सप्लेनेशनकडे. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं आपलं उत्तर आहे कलम 17. आपलं उत्तर काय आहे? कलम 17, सामायिक घरात राहण्याचा अधिकार त्या महिलेला देण्यात आलेला आहे. आलं लक्षामध्ये? मग यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारतील, जर ते घर आहे, जे ते घर आहे ते घर कुणाच्याही मालकीचं असेल, म्हणजे आता एखादी स्त्री आहे, तिच्या पतीच्या मालकीचं असेल, तिच्या सासूच्या मालकीचं असेल किंवा सासऱ्याच्या मालकीचं असेल, म्हणजे कुणाच्या नावावर आहे याने काही फरक पडत नाही. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. तरीही त्या स्त्रीला त्या सामायिक घरामध्ये राहण्याचा अधिकार मिळतो. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीवर आरोप आहे तो आरोपी त्या स्त्रीला घरातून बाहेर काढू शकतो का? नाही. हे आपल्याला कशामध्ये सांगितलंय? कलम 17 मध्ये सांगितलंय. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचं आहे कलम 12 काय सांगतंय? महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करणं. मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करण्याची प्रक्रिया कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे? कलम 12 मध्ये. आणि या महत्त्वाचं लक्षात ठेवा की मॅजिस्ट्रेटकडे अर्ज कोण करू शकतं? सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं, एकतर पीडित महिला करू शकते किंवा संरक्षण अधिकारी करू शकतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना? कलम 12 समजलं, मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करणं. कलम 17 सामुदायिक घरामध्ये राहण्याचा अधिकार मिळणं. कलम 19 निवास आदेश. लक्षात ठेवा बरं का, निवास आदेश कशामध्ये सांगितलेला आहे? कलम 19 मध्ये. तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग आता निवास आदेश जर आपण बघितलं, यामध्ये जे मॅजिस्ट्रेट आहेत जे काय करू शकतात, त्या आरोपीला वेगवेगळ्या प्रकारचा आदेश देऊ शकतात. जसं की पहिलं की महत्त्वाचं, त्या घरातून पीडित महिलेला बाहेर काढायचं नाही, हा एक आदेश देऊ शकतात. स्वतः आरोपीला सांगू शकतात की तू त्या घरामध्ये राहायचं नाही, पीडित महिलेपासून दूर राहायचं, कोणत्याही प्रकारे त्या घरामध्ये राहायचं नाही. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. किंवा पीडित महिलेसाठी वेगळ्या निवासस्थानाची व्यवस्था करणं, अशा प्रकारचा आदेश कशामध्ये देऊ शकतात? कलम 19 मध्ये. जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? चलो आता कलम 21 पण लक्षात ठेवायचं. कलम 21 आपल्याला काय सांगतंय? ताबा आदेश सांगतंय. कलम 21 आपल्याला काय सांगतं? ताबा आदेश. आता याच्यामध्ये नेमकं काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो बरं का. महत्त्वाचं म्हणजे जे मुलं असतील त्या मुलांचा तात्पुरती कस्टडी किंवा तात्पुरता ताबा कुणाकडे राहील या संबंधीचं कलम कोणतं आहे? कलम 21 आहे. परीक्षेच्या दृष्टीने सर्वांनी लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजे काय? कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रार दरम्यान ही जो खटला चालू आहे त्या
दरम्यान मॅजिस्ट्रेट सांगू शकतात की नेमका तात्पुरता ताबा कुणाकडे द्यायचा आहे मुलांचा, हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कौटुंबिक हिंसाचार अधिनियम यातील जे पण महत्त्वाचे कलम आहेत सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, कारण की परीक्षेला डायरेक्ट या पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारला जाणार. मग आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊयात आपण. आपल्याला काय विचारलं होतं, सामायिक घरामध्ये राहण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे, कलम 17 पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय या सर्वांचं उत्तर कसं असेल, अगदी बरोबर असणार आहे. चलो जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. सर्वांना इथपर्यंत समजतंय का, मला एकदा पटपट कमेंट करून सर्वांनी सांगायचंय. सर्व गोष्टी क्लिअर होत असतील, सर्व लेक्चर प्रॉपर समजत असेल तर लेक्चरला लाईक करायचंय, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करायचंय आणि जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. क्लिअर. चलो जाऊयात आपण पुढे. पुढचा प्रश्न आहे, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बालविवाह या संकल्पनेसाठी खालीलपैकी कोणती स्थिती कायदेशीररित्या ग्राह्य धरली जाते. म्हणजे तुम्हाला खाली 4 कंडिशन दिलेल्या आहेत आणि त्या 4 कंडिशन पैकी कोणत्या कंडिशन मध्ये आपण असं म्हणू शकतो की हा बालविवाह आहे, एवढं तुम्हाला काय करायचंय सांगायचंय. पहिली कंडिशन आहे, ज्यात वराचं वय म्हणजे जो मुलगा आहे या मुलाचं वय 21 वर्षापेक्षा कमी असेल आणि वधूचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल. बरोबर आहे. त्यानंतर ज्यात दोन्ही पक्षाचं वय 21 वर्षापेक्षा कमी असेल. तिसरा ऑप्शन आहे, ज्यात कोणत्याही एका पक्षाचं वय म्हणजे मुलगा 21 वर्षापेक्षा कमी किंवा मुलगी 18 वर्षापेक्षा कमी असेल, म्हणजेच कायदेशीर वयापेक्षा कमी असतील तर, आणि ज्यात फक्त मुलीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे. यापैकी आपलं उत्तर काय येणार आहे, पटपट सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय येईल बरं या प्रश्नाचं उत्तर. चलो चला उत्तर काय येणार आहे, पटपट सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करा. आता लक्षात ठेवा, बालविवाहामध्ये काय असतं, बालविवाह जो आपण बघतोय बरं का, परीक्षेला तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाणार आहे. बालविवाह यामध्ये काय काय लक्षात ठेवायचे तुम्हाला. आता 2 पक्ष, एक आहे आपला वर पक्ष म्हणजे मुलाची बाजू आणि दुसरा आहे वधू पक्ष. लक्षात ठेवा, जर यामध्ये मुलाचं वय कायदेशीर किती सांगितलेलं आहे, 21 वर्ष सांगितलेलं आहे, बरोबर आहे की नाही, आणि मुलीचं वय किती सांगितलेलं आहे, 18 वर्ष सांगितलेलं आहे. मग लक्षात ठेवा, मुलाचं वय 21 वर्षापेक्षा कमी असेल किंवा मुलीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल, दोघांपैकी कुणाचंही एकाचं वय जर कायद्यामध्ये बसत नसेल तर त्याला आपण बालविवाह म्हणणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, दोघातून एक जरी बालक असेल म्हणजे कायद्याच्या दृष्टीने, तरी पण तो काय ठरणार आहे, बालविवाह. नाहीतर आपण काय म्हणू, मुलाचं वय 22 वर्ष आहे आणि मुलीचं वय 17 वर्ष आहे, हा बालविवाह ठरेल का, 100% बालविवाह ठरेल. का बरं, कारण की त्या मुलाचं वय जरी कायद्यामध्ये बसत असेल तर मुलीचं वय कायद्यामध्ये बसत नाहीये. दुसरी एक कंडिशन सांगतो, मुलाचं वय आहे 19 वर्ष, मुलीचं वय आहे 16 वर्ष, हा बालविवाह आहे का, 100%, कारण की मुलाचं पण वय कायद्यामध्ये बसत नाहीये आणि मुलीचं पण वय कायद्यामध्ये बसत नाहीये. दुसरी अजून एक कंडिशन आहे, मुलाचं वय आहे 20 वर्ष, मुलीचं वय आहे 19 वर्ष, हा बालविवाह आहे का, 100%, हा पण बालविवाह आहे. का बरं, कारण की इथं मुलाचं वय बसत नाहीये कायद्यामध्ये, मुलीचं वय जरी कायद्यामध्ये बसत असेल तरी मुलाचं बसत नाहीये. म्हणजेच तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, दोघांपैकी कुणाचंही एकाचं वय जर कायद्यामध्ये बसत नसेल तरीही आपण त्याला काय म्हणणार आहे, तरीही आपण त्याला बालविवाह म्हणणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. काय मग आपलं उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 3. ज्यांनी पण उत्तर दिलं असेल सर्वांचं उत्तर कसं असेल, अगदी बरोबर असेल, अगदी करेक्ट असेल, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. समजलं. बघा आता इथे मी सांगितलंय की बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार इथे काय दिलंय, मुलीसाठी लग्नाचं वय 18 वर्ष ठरवण्यात आलेलं आहे, म्हणजे यामध्ये तसं मेन्शन करण्यात आलंय, आणि मुलाचं वय 21 वर्ष ठरवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, दोघांपैकी कुणाचंही एकाचं वय कायद्यात बसत नसेल तरी तो बालविवाहच आहे, हे लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे. परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, ICDS योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 6 मुख्य सेवांमध्ये खालीलपैकी कोणत्या सेवेचा समावेश होत नाही. हा प्रश्न तुम्हाला 100% विचारणार आहे. बऱ्याच वेळा आपण हा प्रश्न बघतोय, हा प्रश्न वारंवार घेण्याचं कारण काय, कारण की हा प्रश्न 100% तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार. काय सांगितलंय, ICDS योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ज्या 6 मुख्य सेवा आहे त्यामध्ये कोणत्या सेवेचा समावेश होत नाही. एक आहे पूरक पोषण आहार, ज्याला आपण सप्लिमेंटरी न्यूट्रिशन असं म्हणतो, लसीकरण इम्युनायझेशन ज्याला आपण म्हणतो, औपचारिक प्राथमिक शिक्षण फॉर्मल प्रायमरी एज्युकेशन असं म्हणतो, आरोग्य तपासणी हेल्थ चेकअप. काय उत्तर येईल, प्रत्येकाने पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
आणि इथपर्यंत सर्वांना लेक्चर समजलं असेल, सर्व गोष्टी क्लिअर असतील तर सर्वांनी लेक्चरला एकदा लाईक देखील करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करायचं आहे आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर काय येणार आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 3 औपचारिक प्राथमिक शिक्षण यामध्ये येत नाही. मग ICDSच्या योजनेअंतर्गत आपण जर बघितलं मुख्य सेवा किती आहेत? 6 मुख्य सेवा आहेत बरं का, लक्षात ठेवा. हा सुद्धा प्रश्न तुमचा तयार होणार आहे. एकूण ICDS मार्फत किती सेवा दिल्या जातात? पहिली आहे पूरक पोषण आहार. आता पूरक पोषण आहार जर बघितला, याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? कुपोषण कमी करणं. काय? कुपोषण कमी करणं महत्त्वाचं, लक्षात ठेवा. 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील जे पण मुलं असतील, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील जे पण मुलं असतील आणि माता यांना घरपोच आहार दिला जातो. तर 3 ते 6 वर्ष वयोगटातील जे पण मुलं असतील हे पण तयार होऊ शकतं बरं का. जर तुम्हाला एकदम सोपा प्रश्न विचारायचा तर 2 प्रश्न विचारतील. ICDSच्या अंतर्गत किती सेवा दिल्या जातात? त्या आहेत 6 सेवा. कोणकोणत्या सेवा दिल्या जातात? हा पण सोपा प्रश्न आहे, पण एखाद्या सेवेच्या आतमध्ये जर तुम्हाला जाऊन डिटेलमध्ये विचारलं तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पूरक पोषण आहार, कुपोषण कमी करणं हा उद्देश आहे. 6 महिने ते 3 वर्ष या वयोगटातील बालके आणि मातांना घरपोच काय केलं जातं? या ठिकाणी घरपोच महत्त्वाचा आहार दिला जातो. पुढची महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 3 ते 6 वर्ष वयोगटातील जे मुलं आहेत यांना अंगणवाडीमध्ये काय केलं जातं? गरम शिजवलेला आहार दिला जातो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लसीकरण. आता लसीकरण जर आपण बघितलं, जे पण प्राणघातक आजार आहेत, वेगवेगळे आजार आहेत, त्यापासून बचाव, त्यापासून संरक्षणासाठी काय केलं जातं? लसीकरण केलं जातं. मग लसीकरण जर आपण बघितलं, लहान मुलं असतील, गर्भवती स्त्रिया असतील, या सर्वांचं लसीकरण केलं जातं अंगणवाडीमध्ये. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आरोग्य तपासणी जर आपण बघितली, आरोग्य तपासणीमध्ये 6 वर्षाखालील मुले, गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा माता या सर्वांची काय केली जाते? आरोग्य तपासणी केली जाते. हे पण लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रश्न विचारताना अवघड प्रश्न काय विचारतील की नेमकं ICDS अंतर्गत ज्या पण 6 सेवा दिल्या जातात त्या 6 सेवेमध्ये कोणती सेवा अशी आहे की ज्यामध्ये महत्त्वाचं ती 6 वर्षाच्या आतील मुलांसाठी नाहीये, बरोबर आहे की नाही? हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो बरं का. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संदर्भ सेवा जर आपण बघितलं, ज्याला आपण रेफरल सर्व्हिस असं म्हणतो, एखादं म्हणजे गंभीर आजारी असेल किंवा तीव्र कुपोषित असणारे बालक असेल, गर्भवती स्त्री असेल, स्तनदा माता असतील, तर त्यांच्यावर पुढील उपचारासाठी, प्रॉपर उपचारासाठी त्यांना महत्त्वाचं प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयामध्ये काय केलं जातं? संदर्भित केलं जातं, रेफर केलं जातं. त्याला आपण म्हणतो संदर्भ सेवा. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शाळापूर्व अनौपचारिक शिक्षण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. शालेयपूर्व अनौपचारिक शिक्षण हा देखील महत्त्वाचा एक ICDSच्या 6 सेवांमधील एक महत्त्वाचा भाग आहे, जो प्रामुख्याने कुणासाठी असतो? 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी असतो. हे लक्षात ठेवा बरं का. शालापूर्व अनौपचारिक शिक्षण हे कुणासाठी असतं? तर 3 ते 6 वर्ष वयोगटातील जे बालके आहेत त्यांच्यासाठी आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं प्राथमिक शाळेसाठी तयारी, या ठिकाणी मुलांना काय केलं जातं की महत्त्वाचं गाणी, गोष्टी, गप्पा वगैरे केल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले जातात. शारीरिक, सामाजिक आणि बौद्धिक त्यांचा विकास करणं हा उद्देश प्रामुख्याने कोणाचा असतो? शाळापूर्व अनौपचारिक शिक्षण, ज्याला आपण काय म्हणतो, अंगणवाडीमध्ये लहान मुलं जातात ना, तर ते आहे प्रामुख्याने 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी. पोषण आणि आरोग्य शिक्षण हे प्रामुख्याने कुणासाठी आहे? 15 ते 45 वर्ष वयोगटातील स्त्रिया आणि माता. 15 ते 45 वर्ष वयोगटातील स्त्रिया आणि माता यांच्यासाठी असलेली ICDSची सेवा कोणती आहे? पोषण आणि आरोग्य शिक्षण. म्हणजे या ठिकाणी त्यांना समजावून सांगितलं जातं, त्यांना या ठिकाणी आपण म्हणू शकतो की माहिती दिली जाते कशा पद्धतीने तुम्ही मुलांची काळजी घ्यायची आहे, त्याचप्रमाणे आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे, स्वतःची काळजी कशा पद्धतीने घ्यायची, आहार असेल, स्वच्छता असेल, इतक्या वेगवेगळ्या बाबींबद्दल त्यांना माहिती दिली जाते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या सर्व आपल्या कोणत्या होत्या? अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा ICDS मार्फत दिल्या जाणाऱ्या 6 वेगवेगळ्या सेवा कोणत्या, ज्या मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय. सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर? चलो आपण जाऊयात पुढे. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र, लिंग निवडीस प्रतिबंध, ज्याला आपण PCP-NDT ऍक्ट म्हणतो, जो 1994चा आहे. PCP-NDT ऍक्ट जो 1994चा आहे, त्यातील कलम 22 नुसार कशावर बंदी आहे? म्हणजे तुम्हाला महत्त्वाचे कलम लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की त्यावर प्रश्न विचारणार म्हणजे 100% विचारणार. हे लक्षात घ्यायचं आहे. प्रीनेटल चेकअप म्हणजे गर्भ तपासणी, लिंग निवड किंवा लिंग निदान तंत्राची जाहिरात करणं, गर्भपात करणं, फक्त डॉक्टरांची नोंदणी करणं. प्रश्न काय विचारलाय? कलम 22 नुसार नेमकं कशावर बंदी आहे? पटपट सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सांगायचंय कलम 22 बद्दलची माहिती. चलो
काय येणार आहे तर पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय अगदी बरोबर आहे। आता यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला थोडक्यात सांगतो बरं का। महत्त्वाचं हा जो PCPNDT ऍक्ट आहे त्याचा उद्देश काय आहे, त्याचा उद्देश आहे मुलींच्या घटत्या प्रमाणाला रोखणं आणि महत्त्वाचं गर्भामध्ये मुलींच्या हत्या जी होते तर त्याला आळा घालणं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। समजलं। प्रसूतीपूर्व निदान तंत्र म्हणजे सोनोग्राफी जे आहे, सोनोग्राफी वगैरे हे जे टेक्नॉलॉजी आहे त्याचा प्रॉपर वापर करणं हे सुद्धा महत्त्वाचं, त्याच्या वापराचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे याबद्दल नियम बनवणं हा देखील महत्त्वाचा उद्देश काय PCPNDT कायद्याचा आहे। परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेनंतर लिंग निवड करण्यास पूर्णपणे बंदी या कायद्याने करण्यात आले आहे। कोणता कायदा आहे PCPNDT ऍक्ट। आता लक्षात ठेवा महत्त्वाचं कलम 22 काय सांगतं, जाहिरातींवर बंदी म्हणजे कोणत्याही प्रकारची व्यक्ती कोणत्याही प्रकारचं हॉस्पिटल क्लिनिक किंवा सोनोग्राफी सेंटर अशी जाहिरात करू शकत नाही की आमच्याकडे गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेनंतर लिंग निवड करून देण्यास म्हणजे आम्ही करून देतो, अशा प्रकारच्या फॅसिलिटी आमच्याकडे उपलब्ध आहे। आलं लक्षामध्ये। किंवा गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी यांचं लिंग निदान देखील करून दिलं जातं, अशा प्रकारे सुद्धा कुणीही जाहिरात करू शकत नाही, जे कायद्याने काय बंदी आहे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। समजलं सर्वांना। गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेनंतर लिंगाची निवड करण्याविषयी किंवा महत्त्वाचं लिंग चाचणी करण्याविषयी कुणीही जाहिरात करू शकत नाही, लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजे पोस्टर लावू शकत नाही, बॅनर लावू शकत नाही, व्हॉट्सअप सोशल मीडिया काहीच नाही, पेपरमध्ये जाहिरात देऊ शकतं, रेडिओमध्ये असे कोणत्याही प्रकारे जाहिरात करता येत नाही, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। कलम 22 सर्वांना समजलंय, आपण नेमकं कशा पद्धतीने बघतोय क्लिअर। एकदा मला पटकन सर्वांनी कमेंट करून सांगा जे पण मी पॉईंट सांगण्याचा प्रयत्न करतोय ते सर्व पॉईंट सर्वांना कव्हर होत आहेत का, सर्वांना क्लिअर होत आहेत का। जर सर्वांना माझे सर्व पॉईंट कव्हर होत असतील, क्लिअर होत असतील, नक्की लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लेक्चरला शेअर देखील करायचं आहे आणि तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे। क्लिअर। चलो। पॉश कायद्यानुसार किती कर्मचारी असलेल्या कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं कायदेशीर बंधनकारक आहे? 5 किंवा अधिक, 10 किंवा अधिक, 20 किंवा अधिक की 50 किंवा अधिक? चला सांगा पटपट सर्वांनी। चलो तर आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। काय येईल आपलं उत्तर बघूयात कोण कोण सांगतंय। चलो काय येईल बरोबर, पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर काय असणार आहे अगदी बरोबर असणार आहे। चलो आपण आता बघूयात अंतर्गत तक्रार समिती म्हणजे काय तर कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम जो आहे 2013चा, त्यामध्ये तुम्हाला कलम 4 अतिशय महत्त्वाचं आहे बरं का। कलम 4 काय सांगतं अंतर्गत तक्रार समितीची स्थापना। कलम 4 आपल्याला काय सांगतं अंतर्गत तक्रार समितीची स्थापना सांगतं ज्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात, म्हणजे ते कायमस्वरूपीचे असू द्या, कंत्राटी असू द्या, रोजंदारीवरील असू द्या, अशा सर्व ठिकाणी काय करावे लागते अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करावी लागते। कलम 4 नुसार परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं आता जर आपण बघितलं तर जो नियोक्ता आहे एम्प्लॉयर आहे किंवा जो तिथला मॅनेजर म्हणू शकतो किंवा ज्याची कंपनी आहे त्या व्यक्तीला, ज्याला आपण एम्प्लॉयर असं म्हणतो ना, त्या व्यक्तीसाठी बंधनकारक आहे की अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करणं कलम 4 नुसार। मग महत्त्वाचं सरकारी कार्यालय असू द्या, खाजगी कंपनी असू द्या, रुग्णालय असू द्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीज असू द्या, सर्व ठिकाणी काय अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं लक्षात ठेवा। आता अंतर्गत तक्रार समितीचं कार्य काय तक्रारी स्वीकारणं, पारदर्शक चौकशी करणं आणि त्या ठिकाणी कारवाई पुढे केली जाऊ शकते ते सुचवणं, हे काम कोणाचं आहे अंतर्गत तक्रार समितीचं कलम 4 नुसार तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता मला सांगा ही जी अंतर्गत तक्रार समिती आहे, अंतर्गत तक्रार समिती, या अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष किंवा प्रमुख कोण असतात हे तुम्ही मला काय करायचं आहे पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, परीक्षेच्या दृष्टीने हा पॉईंट महत्त्वाचा आहे। आता हा जो कायदा आहे महत्त्वाचं, या कायद्याचा उद्देश काय आहे महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि सन्माननीय वातावरणात काम करण्याची संधी मिळावी, त्याचप्रमाणे त्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावं यासाठी करण्यात आलेला कायदा म्हणजे कोणता कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम, प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा 2013, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। समजलं सर्वांना? इथपर्यंत सर्व क्लिअर आहे?
चलो पुढच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचं आता महत्त्वाचं. आता मी तुम्हाला एकदा अंतर्गत तक्रार समिती ना याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो बरं का. रचना कशी असते तर अंतर्गत तक्रार समितीमध्ये कोण असतं तर ज्या ऑफिसमध्ये जिथं ज्या कार्यालयामध्ये अशा प्रकारची आपल्याला अंतर्गत तक्रार समिती स्थापन करायची आहे तर त्या कार्यालयामधील सर्वात ज्येष्ठ महिला कर्मचारी कोण असणार आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या पीठासीन अधिकारी किंवा प्रमुख किंवा ज्यांना आपण चेअरपर्सन असं म्हणतो ते असतील. त्याचप्रमाणे कार्यालयातील 2 इतर कर्मचारी जे सदस्य म्हणून निवडले जातील ज्यांना कायद्याचं नॉलेज आहे किंवा जे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना थोडंसं नॉलेज आहे अशा पद्धतीचे 2 सदस्य देखील काय केले जातात निवडले जातात. आणि बाहेरून जर आपण बघितलं महत्त्वाचं एखादी NGO असेल किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांची जाण असलेला एखादा व्यक्ती असेल त्यांच्यापैकी एकाची या ठिकाणी निवड केली जाते काय तर बाह्य सदस्य म्हणून, जे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता अंतर्गत तक्रार समिती प्रमुख कोण असतात त्या कार्यालयामधल्या सर्वात ज्येष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष, त्याच कार्यालयामधले त्याच ऑफिसमधले 2 सदस्य. त्याचप्रमाणे बाहेरचे सदस्य कोण आहे एखादी NGO असेल किंवा महत्त्वाचं लैंगिक छळाच्या प्रश्नासंबंधी ज्याला नॉलेज आहे असा एखादा व्यक्ती, म्हणजे हे सुद्धा काय असतात सदस्य असतात. आता टोटल ही जी अंतर्गत तक्रार समिती आहे ना यामध्ये 50% कोण असल्या पाहिजेत महिला असल्या पाहिजेत, जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे गरजेचं आहे. समजलं सर्वांना. चलो पटकन एकदा मला कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे इथपर्यंत सर्व गोष्टी समजलेल्या आहेत का, इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत का. जर सर्व गोष्टी सर्वांना समजल्या असतील, लेक्चर आवडला असेल तर नक्की लेक्चरला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लेक्चरला नक्की शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. परत एकदा सांगतो अंगणवाडी आदिशक्ती मुख्य सेविका बॅच चालू झालेली आहे. ज्यांनाही जॉईन करायची 97 93 92 41 41 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा ॲप डाउनलोड करा. तिथून तुम्ही ही बॅच जॉईन करून घेऊ शकतात. महत्त्वाचं यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील, टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला देणार आहे आणि PDF नोट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. क्लिअर. चलो थांबूयात आपण या ठिकाणी, भेटूयात आपल्या उद्याच्या लेक्चरला याच वेळेला. तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लेक्चरला नक्की लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू सो मच. भेटूयात आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये.